सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जय गणेशा, गणपती बाप्पा मोरया. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय खास आणि भक्तिपूर्ण परंपरा, 56 भोगाचे महत्त्व. तुम्ही नेहमी ऐकता किंवा गणपती बाप्पाला किंवा श्रीकृष्णाला 56 भोग अर्पण केला जातो. पण हा आकडा 56 का? त्यामागे काय कथा आहे आणि आजही आपण हे का पाळतो? सर्वांना पडलेला प्रश्न आहे की 56च आकडा म्हणजे 56च भोग का? यामागे कोणती पुराणकथा आहे आणि याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? चला तर मग आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. हे आपल्याला कोणत्या पुराणात सांगितलेलं आहे? भागवत पुराणामध्ये दशमस्कंद आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे भागवत पुराणामध्ये दशमस्कंदमध्ये गोवर्धन लीलाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये गोकुळ वृंदावन परंपरा भागवत धर्मामध्ये हे मोठ्या भक्तिभावाने पाळले जाते. काही ठिकाणी 56 भोगाला महाप्रसाद किंवा अन्नकूट असंही म्हटलेलं आहे. श्रीमद या उत्सवाला समृद्धी आणि भक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. नंतर या परंपरेचा प्रसार इतर देवतांच्या पूजेत झाला. विशेषतः गणेश उत्सवात, नवरात्रीत आपल्या इष्टदेवाला हे पदार्थ दाखवले चालले. कारण जसे श्रीकृष्णासाठी तसे आपल्या इष्टदेवासाठी असा भाव. भोग म्हणजे अन्न पदार्थ किंवा नैवेद्य जे देवतेस अर्पण केले जातात. 56 भोग म्हणजे 56 प्रकारचे पदार्थ देवाला अर्पण करणे. ह्या 56 संख्याचा अर्थ मी थोडक्यात सांगते. 56च का? हा एका दिवसात 8 प्रहर, 24 तास बरोबर 8 प्रहर. प्रत्येक प्रहरात 7 पदार्थ अर्पण करण्याची आपली पहिलेपासून परंपरा होती. त्यामुळे 8 × 7 बरोबर 56 भोग म्हणजे 8 7 56. कृतज्ञता, प्रेम, समर्पण समर्पणाचं प्रतीक म्हणून 56 भोगाची परंपरा सुरू झालेली आहे. ही परंपरा सुरू झाली श्रीमद भागवत महापुराणातील गोवर्धन लीलापासून. तर इथे एक छोटी कथा आहे, ती मी सांगते. एकदा इंद्रदेव रुष्ट झाला आणि गोकुळावर मुसळधार पाऊस सुरू झाला. गोकुळवासीचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने 7 दिवस आणि 7 रात्री गोवर्धन पर्वत उचलून ठेवला, म्हणजे आपल्या करंगळीवर. असं आपण कथा वाचलेली आहे हरिविजयामध्ये आणि भागवत पुराणामध्ये. त्या 7 दिवसात त्यांनी काहीही खाल्ले नाही. पाऊस थांबल्यानंतर गोपिकांनी कृतज्ञतेने, प्रेमाने 56 प्रकारचे पदार्थ तयार केले आणि कृष्णाला अर्पण केले. तेव्हापासून 56 भोगाची परंपरा सुरू झाली. 56 भोग फक्त अन्नाचा उत्सव नाही, तर भक्तिभाव, समर्पण, अहंकाराचं त्याग याचं प्रतीक आहे. ही परंपरा आपल्याला शिकवते, सर्व काही तुझंच आहे देवा, मी फक्त तुझा सेवक आहे. हे समृद्धी आणि कृतज्ञतेचं चिन्ह मानलेलं आहे. आजही ही परंपरा श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोवर्धन पूजा, गणेश उत्सव, नवरात्री आणि अनेक व्रतामध्ये पाळली जाते. लोक आपल्या इष्टदेवतेला प्रेमाने 56 पदार्थ अर्पण करतात. 56 भोग अर्पण केल्याने काय काय फायदे होतात? मनोकामना पूर्ण होतात, घरात समृद्धी येते, वातावरण सकारात्मक होतं, ऊर्जा वाढते असं मानलेलं आहे. पुण्याची प्राप्ती होते. आपण पदार्थ अर्पण करताना भक्तिभाव आपला होतो. त्यामुळे काय होते, आपण देवाशी जोडले जातो, आपलं मन एकाग्र होतं. काही ठिकाणी असं सुद्धा सांगितलेलं आहे की ग्रहदोष शांती होते. काही ग्रहदोष, आर्थिक समस्या कमी करण्यासाठी सुद्धा हे केलं जातं. 56 भोग अर्पण केल्यामुळे घरात लक्ष्मीचं कायम वास होतो असंही काही ठिकाणी मानलेलं आहे. सकारात्मक ऊर्जा घरात होते, आनंदी वातावरण, भक्तिमय वातावरण आपल्या घरात निर्माण होतं. पुराणानुसार देवतेला अन्न पदार्थ अर्पण करणे हे यज्ञाच्या बरोबरीने पुण्य आहे असंही मानलेलं आहे, असं आपलं अध्यात्म सांगतं. 56 भोगात धान्य, फळे, पालेभाज्यासुद्धा किंवा दुधापासून पदार्थ यांचा समावेश असल्यामुळे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूताचं प्रतीक अर्पण केलं जातं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. काही ठिकाणी आज 56 भोगाचं हे शुक्र, गुरु आणि चंद्रग्रहाची शांतीसुद्धा म्हणून सांगितलेलं आहे. धन, सौख्य, आरोग्य वाढतं असंही मानलं जातं या 56 भोग अर्पण केल्यामुळं. हे भक्तिभावाने आपण जर हे 56 भोग देवाला अर्पण केले तर मानसिक तणावसुद्धा आपला कमी होतो. उत्सव समृद्धीचे प्रतीक मानलेलं आहे. हे गणेश चतुर्थीला तर आवर्जून हे केलं जातं किंवा 10 दिवसाच्या मध्ये सुद्धा हे
आवर्जून केले जातं. त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल दुधापासूनचे पदार्थ बनवलेले आहेत. मी तिथं स्क्रीन गणपतीच्या पुढे ठेवलेले आहेत. ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत, दुधाचे पदार्थ काही ठेवलेले आहेत, फळं ठेवलेले आहेत, अजून कोरडे साखर, गूळ, शेंगदाणा वगैरे असं जे कोरडेसुद्धा असे पदार्थ ठेवलेले आहेत. असे एकूण मी 56 पदार्थ गणपतीला अर्पण केलेले आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी गणपतीला हे अर्पण केलेले आहेत. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. स्क्रीनवर मी तुम्हाला तुम्ही बघू शकता ते दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळे मिळून एकूण टोटल 56 पदार्थ बनवलेले आहेत. हे देवा, हा नैवेद्य, हा 56 भोग फक्त तुझ्यासाठी. या प्रत्येक कणात माझी भक्ती, माझी अर्चना, माझं प्रेम मिसळलेलं आहे. देवा, सदैव माझ्यावर कृपा कर. ही गणपती अर्चना आणि हा 56 भोग मी माझ्या लाडक्या बाप्पाला समर्पित करते. बाप्पा, माझं सर्व काही तुझंच आहे. माझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर राहू दे. बाप्पा मोरया. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.